पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येणाऱ्या आता नदी सुधार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज शेकडो पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरणार आहेत। सुमारे 3.5 कोटी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकला जात असल्याने नद्यांची वाहन क्षमता आता कमी होईल, हजारो झाडांची कत्तल होईल आणि भविष्यात शहराला महापुरासारखी आपत्ती ओढावेल असे आरोप करत पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पाला विरोध केलाय। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। वृक्षतोड होत आहे आणि त्या ठिकाणी सुशोभीकरणासाठी प्रकल्प राबवला जातोय आणि त्याला विरोध करत हे सर्व नागरिक आज रस्त्यावरती उतरलेले आहेत। यामध्ये अनेक झाडांची कत्तल केली जात आहे आणि अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार करून देखील हा प्रकल्प थांबलेला नाहीये, ह्याचं काम सुरू आहे। त्यामुळे अशा पद्धतीने ह्या सर्व स्थानिक नागरिकांना, पर्यावरण प्रेमींना रस्त्यावरती उतरावं लागतंय। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। तात्या, काय सांगणार, किती झाडांची कत्तल केली जाते? पवना, इंद्रायणी, मुळा या नदी पात्रातले जुने वृक्ष 40-50 वर्षापूर्वीचे वृक्ष, त्याचा कत्लेआम या ठिकाणी सुरू आहे। 7,000 कोटीपेक्षा अधिक रकमेचा नदी सुधार प्रकल्प या शहरावर लादला जातोय। कुठल्याही नागरिकांनी मागणी केलेली नसताना हा प्रकल्प शहरवासियांच्या माथी मारला जातोय। या नदी पात्रालगत इथले मोठे राज्यकर्ते, बिल्डर, व्यावसायिक यांचे प्लॉट आहेत। हा प्रकल्प जो आहे तो पर्यावरण पूरक असला पाहिजे। या शहराला पाणी मिळणार नाहीये, या शहरातलं तापमान वाढणार आहे, यासाठी आज सगळे पर्यावरण प्रेमी शहरातले नागरिक इथे उतरलेले आहेत। आरएफडी जो प्रकल्प आहे, नदी सुधार योजना, ही फक्त दाखवण्यापुरती आहे, पण याच्यामध्ये जर पूर आला तर पूर्ण अर्धी गाव याच्यामध्ये जाणार आहे। ते प्रशासनाला काही माहित नाहीये का? आणि या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी आज पुणे आणि पिंपरी चिंचवड या सर्व पर्यावरण प्रेमी या ठिकाणी आलेले आहेत आणि यापुढे आरएफडी हा रद्द झालाच पाहिजे। पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे आणि यामुळे इथल्या स्थानिकांना देखील भविष्यात मोठा त्रास होऊ शकतो। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।